आपल्याजवळ ऋतिक, डीजे ऑपरेटर, स्पीकरमॅन, विमोल, संकल्प, सार्थक, विक्की, सर्व इकडे आहेत मुली आणि आपला भाई. हात कर, ॲटिट्यूड नको दाखव. आणि सर्व इकडे मुलं वगैरे आणि ट्रिप चालले. तर आम्ही चाललोय कुठे आणि त्यानंतर आपले सर पडेकर सर आहेत आपले, मुख्याध्यापिका मॅडम म्हणजे आपल्या मॅडम लाडक्या सर आहेत आणि ड्रायव्हर. आणि आता आमचा जो आता वे आहे तो म्हणजे इथून महाबळेश्वर. मग आपला म्हणजे फर्स्ट स्पॉट आहे तो म्हणजे प्रतापगड, त्यानंतर आपण महाबळेश्वर. हां पोळतपूरला वे एंट्री केलेली आहे, झालेला आहे. घाट होणार आहे आता सुरू. तर जे होणार आहे ते दाखवतो मला. प्रतापगडावर गेल्यानंतर तिकडचा जो काय असेल जागा ते एक्सप्लोर करू. त्यानंतर मग आपण पुढे जो जाणार आहे वे तो कंटिन्यू करू. तर भेटूया, बाय. याचं बाहेरचं पण तुम्हाला थोडंसं स्पॉट दाखवतो. एकदम डेंजर नदी आहे गाईज, ती सुकले बाकी आहे. आणि जो सकाळचा जो व्ह्यू होता ना तो मी दाखवू शकलो नाही कारण की मी पण झोपलेलो आणि थोडी परमिशन पाहिजे होती मला ब्लॉगिंगची. तर मला परमिशन पाहिजे होती ब्लॉगिंगची, ती आत्ता भेटले. नाहीतर मी तुम्हाला स्टार्ट टू एंड ब्लॉग दाखवला असता की कुठून कसा निघालो. ओके, तर तेच सो काही आता जे पोळतपूरचे घाट आहेत ते सुरू झालेले आहेत. जस्ट आता सब्दे बनले सर्व, नाहीतर लय हंगामा करत होते. ओ काही जे डोळ्याने दिसतंय ना, तर मी बोलतो जे डोळ्याने दिसतंय ना ते फोनमध्ये किंवा कॅमेरामध्ये दिसू नाही शकत. काही इन्स्टाला लाईव्ह जाऊ. बाकी यांची मजा तर सुरूच आहे. आणि आमचे सर्व सर प्रत्येकावर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर जबाबदारी आहे सर्वांची, तर ती जबाबदारी ते पार पाडत आहेत. तर ते पण एन्जॉय करतायत, आम्ही पण एन्जॉय करतोय. सर्वांनी एन्जॉय करा, तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग एंडपर्यंत. तो भेटूया. यांच्या अंगात काळूबाईचं वारं भरले. काहीच एक विषय चालू आहे माझा, जो एखाद्या त्याला म्हणजे असं उभा असेल ना त्याला चॅनलला सबस्क्राईब करायला सांगतो, असा माझा विषय चालला आहे. काहीच आता दरी भेटले आम्हाला, म्हणजे खूप जास्तच काहीतरी खोल आहे. भेटले नाही म्हणजे आहे, पहिल्यापासून आहे. ब्लॉगर मी आहे की तू आहे. तर तेच विषय. आणि इतक्या हायटीवर आम्ही आलोय ना. अरे गाईस किल्ला, काहीच किल्ला दिसला. आमची डेस्टिनेशन दिसली आम्हाला, ते बघा गाईस समोर किल्ला आहे. तर आता पोचणारच आहे. आणि ह्या साईडचं पण सेम सीन. भारी कशानी
ते गडावर चढले पाहिले. आता आम्ही जिथे प्रतापगडाची जी एंट्री आहे तिथे पोहोचलेलो आहे. तर आता गाडी खाली उतरल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो कसं काय ते. फक्त एवढं तुम्हाला आता सांगतोय मी की आम्ही प्रतापगडाचे जे प्रवेश द्वार जो आहे खालचा म्हणजे दरवाजा, जय शिवाजी, तिथं पोहोचलेलो आहे. तर जय भवानी. सो बघू काय ते गाईड वगैरे आपल्याला तिकडे भेटतो का. तर आपण गाईड वगैरे घेऊ, त्यानंतर आपल्याला क्लिअर समजेल काय काय नाही विषय तो. आणि अफजल खानाची कबर तुम्हाला किल्ल्याच्या आतून दाखवली जाईल. अफजल खानाला गडाच्या पायथ्याशी मारलं. तिकडे आता तुमच्या बस थांबलेल्या आहेत उजव्या बाजूला. अफजल खानाने आलिंगन केलं की या राजे भेटा मला. महाराज तयारीनुसार गेले होते. अंगामध्ये चिलकत, हातामध्ये वाघनखे, कठ्यार आणि बरोबर अंगरक्षक जीवा महाला होते. अफजल खानाने पहिला वार केला डोक्यावरती लागला. जिरेट वस्त्र महाराज वाचले गेले. दुसरा वार केल्यावरचा अंगरका फाटला. आपली चिलकत असल्या महाराज दुसऱ्यांदाही वाचले. हातामध्ये जी वाघनखी होती अफजल खानच्या पोटामध्ये खुपसलं. अफजल खानचं पोट फाडलं गेलं. बिचवानी खोता बाहेर काढला. अफजल खान दगादगासा ओरडू लागला. त्याचा अंगरक्षक दानपट्टा चालवण्यामध्ये खूप तरबेज होता. सय्यद बंडा 15 ते 20 फुटाची जम म्हणजे उडी मारून दानपट्टा चालवायचा. तोच दानपट्ट्याचा वार महाराजांवरती पडणार तर शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते जीवा महाला. त्यांनी वरचेवर त्याचा हात उडवला. सय्यद बंडाला एका घामामध्ये खलास केला आणि त्यावेळेस म्हण घडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. 12,000 फौज या कोयना नदी काठावरती कापली गेली. शिवाजी महाराजांना मोठा प्रताप झाला. प्रताप म्हणजे मराठीमध्ये विजय. त्यासाठी या डोंगराचं नाव प्रतापगड असं ठेवण्यात आलं. हे जे होल दिसत आहेत तोफा चालवण्यासाठी किल्ल्याच्या आसपास तुम्ही शत्रू आले आणि किल्ला चढण्याचा प्रयत्न केला तर आतल्या बाजूने उकळतं तेल किंवा तोफा चालवावे म्हणून हे तटबंदीमध्ये छोटे होल ठेवलेले आहेत. आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा एवढा लहान आहे तसं आरबी घोडे असायचे. 2 घोडेस्वार एकसाथ जाता कामा नये पण किल्ल्याचा दरवाजा लहान आहे. सर याच्या अगोदर तुम्ही दरवाजा पाहिला असेल. 400 वर्षापूर्वीचा बाळानु दरवाजा डाव्या साईडला पाहायला मिळेल सागाच्या लाकडाचा. हा दरवाजा सर 1 वर्ष झालं नवीन केलेला आहे. बाळानु आतमध्ये गेल्यानंतर एक उजव्या बाजूला जुनी तोफ आहे. त्या तोफेचं वजन येतं 750 किलो आणि एक दगडाला डिझाईन केलंय ते मशाल ठेवण्यासाठी आहे. अशा 3 वस्तू दरवाजाच्या आतमध्ये जुन्या आहेत. आपल्या गावाकडे चावडी असते तिकडे लोक थांबतात बसतात. तशी किल्ल्याला दिवडी आहे. दिवडीवरती जुनी तोफ आणि मशाल स्टॅन्ड आपल्याला पाहायचं आहे. चौकरी खिडकी दिसते बघा सर वरती. तिथून डायरेक्टली तोफ या दरवाजावरती चालवायची. तुम्ही आता इकडे वरती येताना आपले चेहरे कुठे राहतात किल्ल्याच्या दरवाजाकडे. शत्रू येताना पाठ कुठे राहणार मागे. तर एकटा मावळा 1000 फौजेला मारू शकत होता. याला मराठ्यांचा बोलवतो गनिमी कावा. ताकदीपेक्षा व्यक्तित्व आपण जास्त म्हणजे शिगा शूट किल्ल्याच्या दरवाजावरती. किल्ला पडला बांधू शकतो पण शत्रू मेला जिवंत होऊ शकत नाही. बरोबर अँगल आहे का नाही. तर किल्ल्याच्या दरवाजापर्यंत आपण जवळजवळ 100 पायऱ्या चढलो. 350 पायऱ्या पुढे जायचंय. तिथून पुढे बुरुज आहे त्याची माहिती घेऊन अफजल खानाला मारला तो शामी आनंद की कबर तुम्हाला किल्ल्याच्या आतून वजन 750 किलो आहे. हे महानो प्रतापगड दाखवतात पुस्तकात फोटोमध्ये चित्रामध्ये. प्रतापगडचा टेहळी बुरुज तो हा बघा समोर. किल्ला फिरून आल्यानंतर त्याच्यावरती फक्त तुम्हाला जाऊन यायचं आहे. टेहळी तर करायचीच, पाहणी करायची. अशा गडाला 4 बुरुज आहेत. जो सर्वात उंच बुरुज आहे तिथे आपण जाणारच. 4 कोपऱ्याला 4 दिशेला 4 बुरुज आहेत. हा पहिला आहे. आणि जी दरवाजाच्या आतमध्ये आता तोफ पाहिली ना तुम्ही ती तोफ तिथे होती. त्याचं बांधकाम चाललंय. मग तोफ दाखवण्यासाठी दरवाजाच्या आतमध्ये आणून ठेवलेली आहे. 750 किलो वजनाची तोफ. शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथा तर काढलाच. अफजल खान स्वतःची आतडी कोथा भरत पालखीमध्ये बसून पळून चालला होता. शिवाजी महाराजांचे बलाढ्य दुसरे अंगरक्षक होते संभाजी कावजी कोंडाळकर. त्यांनी एका गावामध्ये 12 जणांचे पाय तोडले. पालखी खाली पडली. आतमध्ये अफजल खान त्याचं मुंडकं कापलं आणि हा समोर ध्वज लावलाय बघा झेंडा लावलाय. ह्या बुरुजावरती फक्त भाल्यामध्ये लटकवण्यात आलं होतं. देवीला अर्पण केलं आणि काही वेळानंतर ते सीर राजगड किल्ल्यावरती नेण्यात आलं होतं. का शिवाजी महाराजांचे जे मोठे भाऊ ते संभाजी त्यांना कर्नाटकच्या लढाईमध्ये अफजल खानाने धोक्याने मारलं होतं. म्हणून अफजल खानाचं सिर जिजामातेनं दाखवलं आणि तिकडे ते दफन करण्यात आलं. तर अफजल खानाच्या सिराची कबर राजगडचा बाले किल्ला आणि अफजल खानाच्या धडाची बॉडीची कबर प्रतापगड पायथा. हिंदुस्थानामध्ये एकच सरदार असा की त्याच्या 2 कबरी. त्याचं नाव अफजल खान. आता तुम्ही आम्ही सगळे बर्गरवाले मावळे, वडापाववाले मावळे, मॅगीवाले मावळे. जशी आपली ताकद तशी ही तटबंदी बांधली बघा. आपल्या वजनाप्रमाणे आहे ना छोटे दगड. आणि आपल्या पूर्वजांनी बांधलेली किल्ल्याची तटबंदी केवढी मजबूत आहे बघा. दगड केवढे मोठे दिसत आहेत बघा.
आणि ह्या तटबंदीमध्ये त्या काळामध्ये वापरलाय चुना, आपण खातो तो मिठा गूळ, उडीद डाळ, शिसा आणि रेती. आणि आता सुद्धा गडाचं काम त्याच पद्धतीने चालू आहे. इकडे ही कमान दिसते ना, ह्याला पालखी दरवाजा बोलतात. राजांचा परिवाराने राजे इथून वरती जायचे, पालखी दरवाजा. आणि राजांची आपण बरोबरी करू शकत नाही बाळानो, म्हणून तो रस्ता आता बंद ठेवलाय. इथे पण एक चोरवाट आहे. बाळानो इकडे उजव्या बाजूला या. तुम्ही आता ज्या कमानीतून तुमची गाडी सर आतमध्ये आली का नाही, ती खाली गावामध्ये, तिकडे ही चोरवाट निघून जाते. या चोरवाटीचं आता कामकाज चालू आहे. हे जर कामकाज पूर्ण झालं ना सर, तर आपण 15 मिनिटांमध्ये गावामध्ये जाणार. कामकाज पूर्ण व्हायला पाहिजे. किल्ला बांधला महाराजांनी 2 वर्षात, आता काम चाललंय त्याला 3 वर्ष झाली. तर ही चोरवाट थेट निघते. आणि जे बाले किल्ल्यामध्ये चोरवाट आहे ती आपण वरती बघणारच आहोत. ही चालू होणार आहे. आणि जावळीचे फितुरी मोरे होते ना, गद्दार मोरे, त्यांचं गाव दाखवतो तुम्हाला, चंद्रराव मोरे. या पुढं चला. ही कमान दिसते का, याला पालखी दरवाजा बोलला जातो. या बाजूला इकडे इकडून चालायचं. चला इकडून. बाळांनो, तुम्ही आता कोकणातून आलात, महाबळेश्वरला जाणार आहे. महाबळेश्वर समोर डोंगरावरती बघा, तुम्हाला 3 टावर दिसत आहेत का, हे महाबळेश्वर आहे. त्या डोंगरावरती तुम्हाला जायचं आहे. जो सर्वात उंच मोठा टावर दिसतो का, सगळ्यात उंच मोठा टावर, हे आतमध्ये तिकडे रस्त्यात नको बरं. महाबळेश्वरला फिरण्यासाठी 12 पॉईंट आहेत बाळानो. 5 नद्यांचा उगम आहे. 5 नद्यांची सुरुवात तिथून होते. ओल्ड महाबळेश्वर, शिवपंचगंगा मंदिर. 5 नद्यांची सुरुवात म्हणजे 5 नद्या अशा आहेत, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री, अशा 5 नद्या आहेत. हे इथे एक तलाव दिसतो बघा, जुना तलाव आहे, पाण्याचा तलाव आहे. रायगडवरती पाहिले का तुम्ही हत्ती तलाव, गंगासागर, तसे त्या तलावाला नावं येतात. तसं हा तलावाला नाव नाहीये. हे पाणी 12 महिने असतं. हा किल्ला, हा गड बांधला 2 वर्षात. किल्ला बांधण्यासाठी दगड जर बाहेरून आणले असते तर किल्ला 2 वर्षामध्ये झाला नसता. दगड इथून काढले, खड्डे झाले, पाणी भेटलं, तलाव बनवलं. 2 फायदे, तटबंदीसाठी दगड आणि गडावरती पाणी. त्या पायऱ्या दिसतात बघा समोर, ती लोक कामं करतायत. त्या जुन्या पायऱ्या सर, फक्त तटबंदीचं काम चाललंय. सैनिक लोक हातामध्ये तोफा घेऊन गस्त घालायचे, पेट्रोलिंग करायचे. त्या तोफा तुम्हाला भवानी मातेच्या मंदिरात दाखवणार आहे. म्हणजे मोठीवाली आपण तोफ पाहिली ना आता, ती समोर बुर्जावरती असायची, तिकडे झेंडा लावलाय तिकडे. ती तटबंदी दिसते बघा, तिथे जायचंय. बाले किल्ला कडेलोट. आणि इथे अर्ध्यावरती मंदिर आहे भवानी मातेचं. आणि त्या भवानी मातेच्या मंदिरात तलवार आहे. सर सेनापती कान्होजी अंबिराव मोहिते. त्या आपण बनवलेल्या पायऱ्या आहेत 60 वर्षापूर्वीच्या. या बघा, आपण बनवलेल्या पायऱ्या, आपण म्हणजे सरकार, 60 वर्ष झाली. आणि 400 वर्षापूर्वीचं सरकार बघा, 1 रुपये खर्च नाही. मजबूती काय, उंची काय, फिनिशिंग आहे बघा. सगळे ह्या पायऱ्यांवरती बसा सगळे. बघा इकडे अफजल खानाचं मारलं ते. आणि हा पहिला बुरुज, हा पहिला बुरुज दाखवतो ना पुस्तकात, फोटोमध्ये. आणि इकडेच अफजल खानाचं सिर आता लटकवलं होतं, म्हणजे भाल्यामध्ये, त्या काळामध्ये. आणि वरती महाबळेश्वर. इथे बसा, त्याला एक फोटो घेऊ, तुम्हाला कवर दाखवतो मी वरून. चढूवाला तिथे 250 पायऱ्या तुमच्या संपल्या. इथून आतमध्ये गेलं तर नगरखाना, दीपमाळा पाहायला मिळतात. पण त्याचं कामकाज चाललंय, म्हणून इथला दरवाजा बंद केलाय. आपण आता मंदिरात जाणार बाजूने. तर मंदिराच्या आवारामध्ये जुन्या तोफा आहेत. त्या तोफा सैनिक खांद्यावरती घेऊन किल्ल्याच्या तटबंदीवरून चालायचे. 50 किलो वजनाची तोफ आहे. एक हॉकी स्टिक सारखी दिसेल, ती दगड तोडण्यासाठी पार आहे. पारेचं वजन किती, 35 किलो. ती पार अफजल खान इझी वाकवायचा, इझी बेंड करायचा, वाकवायचा. एवढी ताकद तेवढे होती. पिसळलेल्या हाती रेटत न्यायचा. आणि अफजल खानाचं आपण कुटुंब म्हटलं तर 64 बायका होत्या अफजल खानाला. 64 बायकांचा धनी होता अफजल खान. ज्यावेळी तो विजापूरहून विडावून निघाला तर 64 बायकांना मारून निघाला होता. तिकडे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये टाकल्या होत्या. त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी. आणि अफजलपूर गावामध्ये 64 बायकांच्या कबरी आपल्याला पाहायला मिळतात. तर भवानी मातेचं दर्शन घेताना एक तलवार पाहणार आहात तुम्ही. शिवाजी महाराजांचे मेव्हणे आणि स्वराज्याचे सरसेनापती अंबिराव मोहिते. या अंबिराव मोहितेने अफजल खान वधा दिवशी त्यांच्या तलवारीने 600 सैनिक कापले होते. ती तलवार मंदिरामध्ये पाहायला मिळेल. एक दगडी गोळा दिसेल तोफेतील. एक पालखी दिसेल, तिकडे उत्सव असतो, तर पालखी म्हणून गडावरती काढली जाते. आणि इकडे भवानी मातेचं दर्शन घेताना समोरच काचेच्या पेटीमध्ये एक शिवलिंग दिसेल तुम्हाला. ते स्फटिकाचं शिवलिंग आहे, हमेशा पूजेमध्ये असायचं. ते रायगडवरती होतं. त्यांचे जे मोठे चिरंजीव संभाजी राजे ते इथे आणून ठेवलं आहे पूजा होण्यासाठी. आणि भवानी मातेच्या मूर्तीची जी शिळा आहे, दगड जो आहे तो आपल्या देशातला नसून नेपाळमध्ये काळी गंडकी नावाची नदी आहे, तिथून शाळीग्राम शिळा आणली, जी आता अयोध्येमध्ये श्री रामाची मूर्ती घडवली. 2 वर्ष पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होती. तर ती शिळा 400 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आली, म्हणजे परत आपल्या देशामध्ये आणली. तर ती आई तुळजाभवानी मातेची स्थापना 1661ला केली. आणि जशी स्थापना केली तशी आत्तापर्यंत आहे. आणि भवानी तलवार
आणि 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडला होतं, ते इंग्रज घेऊन गेले. 32 मन म्हटलं तर 1 मन 40 किलो, 1280 किलो सोनं झालं. ज्या महत्त्वाचे वस्तू ते इंग्रज घेऊन गेले. तर आपण मंदिरात जाणार, तलवार वगैरे पाहिजे, भवानी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि मंदिरावरती कळस वगैरे मला दाखवतो.